मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता मी इथं घन पुंजण्यासाठी घेते आहे. कोणी कोणी घन म्हणतं, कोण सुकड घन असं म्हणतं, तर मी घन असं म्हणते आहे. तर आता मी इथे कापड घेतलं आहे, ते व्यवस्थित असं फोल्ड करून घेते आहे. तुम्ही बघू शकता. आता इथे खणाला मी हळदी कुंकू लावून घेते. पाचही घणांना चांगलं व्यवस्थित हळदी कुंकू लावून घेतलं आहे. आणि आता सर्वप्रथम मी इथं तांदळाची रास केली, त्याच्यावर हळदी कुंकू टाकलं आहे आणि पहिलं दीप प्रज्वलित करून घेणार आहे. आणि आता आपल्या सगळ्यांचा लाडका असा बाप्पा, कुठल्याही शुभ कार्याला किंवा कुठल्याही पूजेसाठी बाप्पाची आवश्यकताच असते. सर्वप्रथम बाप्पाचीच स्थापना केली जाते. आणि आता मी हे खण ठेवणार आहे. त्याच्यासाठी 5 अशा मी तांदळाच्या राशी घातल्यात आणि त्याच्यावरती हे खण ठेवले आहे, तिळगुळ. आणि आता हा ववसा मी प्रत्येक भांड्यामध्ये टाकत आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. कोण ह्याला सुकड पूजन असंही म्हणतात. संक्रांतीमध्ये सगळ्यात स्पेशल असं हे आहे. संक्रांत तशी रथसप्तमीपर्यंत केली जाते, पण जास्ती महत्त्व संक्रांतीच्या दिवसालाच दिलं जातं. बघू शकता वंशामध्ये मी इथं ऊस, वाटाणा, हरभऱ्याच्या शेंगा, गाजर, भुईमुगाच्या शेंगा असा वापर केलेला आहे. बोर, गव्हाच्या लोंब्या, वंशासाठी हे गरजेचे असतं. अशा प्रकारे आपल्याला 5ही खणांमधून हे सगळं भरून घ्यायचं आहे. इथे हळदी कुंकवाचा करंडा ठेवते आहे आणि सजावटीसाठी फुलं. कमीत कमी साहित्यात आणि पटकन अशी पूजा मांडली मी, कारण की छोटं बाळ असल्यामुळं मला खूप सारं काही करता आलं नाही आहे. थोडक्यात पूजा मांडली मी ही. तर अशीच पूजा कशी मांडणार म्हणून थोडीशी रांगोळी काढून घेऊया म्हटलं. थोडी रांगोळी काढते आहे. मला काही रांगोळी हाताने वगैरे काढता येत नाही, तो मी असं साच्याचाच वापर करते रांगोळी काढताना. झटपटही होते आणि दिसायला सुंदरही दिसते अशी रांगोळी. तुम्ही बघू शकता असं माझी रांगोळी तयार झाली इथं. तर अशा प्रकारे मी हे पूजन केलं होतं संक्रांतीचं. तर इथे अगरबत्ती लावून घेते आहे, पूजा करते. तुम्ही बघू शकता अर्ध्यावरच अगरबत्ती विझली माझी. पेटवावी लागली. तर पूजा करून गणपती बाप्पालाही वंदन करून अशा प्रकारे ही माझी छोटीशी आणि कमी साहित्यामध्ये मांडलेली पूजा आहे. आपली भोळी भावानी कशी, पण मला एवढं जमत नाही, पण करते मी आवडीनं, आवडतं म्हणून. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मग नक्कीच मला लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.